भोसे येथील रहिवासी बाळासाहेब पांडुरंग पवार यांच्या नातवाला नवजीवन देण्याचे कार्य डॉक्टर शीतल शहा व डॉक्टर बोधले मॅडम यांच्या अथक प्रयत्नाने केले असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. श्री बाळासाहेब पवार यांच्या सुनबाई यांना बाळंतपणासाठी डॉक्टर बोधले यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, परंतु नवजात बालक पोटातच विष्ठा केल्याने बाळ अतिसंवेदनशील परिस्थितीत असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने पाऊल उचलत त्यांना डॉक्टर शीतल शहा यांच्या नवजीवन संजीवनी हॉस्पिटल येथे सुसज्ज निष्णात बाल रुग्णालयात दाखल केले व काही दिवसातच बाळाला देवदूत असणारे डॉक्टर शीतल शहा यांनी नवसंजीवनी देऊन बाळाला जीवदान दिले. यावेळी बोलताना ते काय म्हणाले पहा. पवार यांचं नाव आमच्याकडे किती दिवसापूर्वी आणलं होतं, 25 तारखेला आणलं होतं. खूप क्रिटिकल होतं आणि मॅडमने शुगर झालं अर्जंट आमची गाडी डॉक्टर बोलू त्यांनी आमच्याकडे पाठवलं आणि खूप प्रयत्न केले. मी त्यांना एकच सांगायचो, माझ्याकडे सगळं आहे, फक्त अमृत नाही. त्याकडली सगळी गोष्ट आहे, पण अमृत तरी मी प्रयत्न करतो, माझे प्रयत्न तुमचं नसेल. त्यांनी इतकं चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यांच्या रिस्पॉन्सला आणि माझ्या प्रयत्नाला यश आलं. त्यामुळे आज विमा स्वतः दूध प्यायला आणि खूप सुंदर झालं. मी बाळासाहेब पवार, भोसेगावचा रहिवासी. माझी सुनबाई 25/2/26 डिलिव्हरीसाठी श्री बोधले मॅडम यांच्याकडे आणली होती. त्या आणली असता त्यांचे बाळांना पोटात शी केल्यामुळं बाळ पूर्णपणे शेवटच्या घटका मोजत असताना बोधले मॅडमनी आतोकाट प्रयत्न करून श्री शीतल डॉक्टरांच्याकडे ॲम्ब्युलन्स बोलवून क्विक ॲक्शन घेतल्यामुळं आणि शीतल शहा सरांनी आतोकाट प्रयत्न करून बाळाला नवजीवन दिले आहे. त्याच्यामुळे मी शीतल शहा आणि बोधले मॅडम यांचे खूप खूप आभार. बाळाची परिस्थिती खूप चांगली आहे. आज बाळाला डिस्चार्ज मिळाला आहे. ज्यावेळी बाळ इथं आणलं त्यावेळी सरांनी सांगितलं होतं, बाळ आपल्या हाती लागणार नाही, खूप सिरियस आहे, क्रिटिकल आहे परिस्थिती, तरी पण आपण प्रयत्न करू. मी धीर पूर्ण सोडलेलं असताना शीतल शहा सरांनी पूर्ण धीर देऊन बाळ एकदम क्लिअर केलेलं आहे आणि आज बाळ माझ्या ताब्यात आहे. पाडव्याला तुम्हाला चांगले भेट डॉक्टरांनी पाडवा आमच्यासाठी खूप खूप गोड केला. हिंदू नववर्ष नवीन जीवन सुखाचं घालवण्यासाठी डॉक्टरांनी खूप मोठी भेट दिली.